नाशिकचं नाशिक मध्य विधानसभा गेल्या 2 टर्मपासून नाशिक मध्यचे आमदार देवयानी फरांदे या विभागाचं प्रतिनिधित्व करतात। मात्र तिसऱ्यांदा देवयानी फरांदे यांचं नाव भाजपकडनं पहिल्या यादीत जाहीर करण्यात आलेलं नव्हतं। त्यामुळे देवयानी फरांदे यांच्या समोर तिकीट मिळणार की नाही अशी देखील एक शंका त्यांच्या समर्थकांमध्ये पाहायला मिळाली। त्यामुळे लेट का होईना देवयानी फरांदे यांचं नाव हे भाजपच्या यादीमध्ये जाहीर झालं। त्यामुळे भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये विशेष करून देवयानी फरांदे यांच्या समर्थकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। मात्र देवयानी फरांदे यांना ही आमदारकी एवढी सोपी आहे का? त्यांना कुणाचं आव्हान आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत रिजनल डायरी। नाशिक मध्यमध्ये देवयानी फरांदे आता तिसऱ्यांदा भाजपकडनं आपलं प्रतिनिधित्व करतायत। 2014 ज्यावेळेस मोदी लाट होती त्यावेळेस देवयानी फरांदे या पहिल्यांदाच भाजपकडनं उमेदवारी करत होत्या। त्यानंतर आलं 2019 ला देखील मोदी लाट होती, त्यामुळे पुन्हा एकदा देवयानी फरांदे या आमदारकीला विराजमान झाल्या। आता देवयानी फरांदे ह्या तिसऱ्यांदा म्हणजेच हॅट्रिक करण्याच्या रेसमध्ये नाशिक मध्यच्या त्या प्रतिनिधित्व करतायत। मात्र भाजपच्या पहिल्या यादीमध्ये त्यांचं नाव लवकर जाहीर झालं नाही, त्यांचं नाव हे उशिरा जाहीर झालं। त्यामुळे भाजपचे जे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, विशेष करून देवयानी फरांदे यांचे जे समर्थक असतील, त्यांना शंका होती का देवयानी ताईंचं नाव यादीमध्ये येतं का नाही। वेगवेगळ्या या दरम्यान चर्चेला उधाण आलं आणि अखेरकार लेट का होईना देवयानी फरांदे यांना भाजपकडनं तिकीट जाहीर झालं। कारण की त्या अगोदरच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं वसंत गीते यांची उमेदवारी ही जाहीर झालेली होती आणि ती जाहीर झालेली उमेदवारीचा फायदा घेत वसंत गीते हे मनसेकडून माजी आमदार आहेत आणि ते नंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत गेले आणि त्यांचं नाव जे जाहीर झालं तर त्यांना एक प्रचाराची त्यांनी आघाडी घेतली। मात्र आता देवयानी फरांदे यांना कुणाचं आव्हान आहे, तर यामध्ये प्रमुख जे आव्हान पाहिलं जातं ते माजी आमदार जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं उभे आहेत ते वसंत गीते यांचं। वसंत गीते हे 2009च्या मनसेच्या लाटेमध्ये आमदार म्हणून निवडून आले होते। त्यानंतर ते भाजपमध्ये गेले, भाजपमधनं ते पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत आले। त्यानंतर त्यांना यंदाच्या म्हणजे 2024च्या विधानसभेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं आमदारकीचं तिकीट देण्यात आलं। त्यामुळे देवयानी फरांदे यांना थेट आव्हान जे आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वसंत गीते यांचं। आपण जर नाशिक मध्यचं थोडंसं गणित बघितलं म्हणजे मतांचं गणित आहे ते म्हणजे नाशिक मध्यमध्ये मुस्लिम बहुल भाग मोठ्या प्रमाणात आहे, त्यासोबतच दलित वस्ती देखील मोठ्या प्रमाणात आहे, स्लम भाग देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे जे महाविकास आघाडीला म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जे मतदान मिळणार आहे ते भाजपला मिळेल का? कारण की काही दिवसापूर्वीच म्हणजे जवळपास 16 ऑगस्टला नाशिकमध्ये म्हणजे ज्या नाशिक मध्य विधानसभेच्या क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी देवयानी फरांदे आमदारकीचं प्रतिनिधित्व करतात तिथे एक रॅली निघाली आणि त्या रॅली दरम्यान एक मोठी दंगल देखील नाशिकमध्ये झाली। तर याचा फटका देवयानी फरांदे यांना बसू शकतो का हे देखील आपल्याला येत्या काळातच म्हणजे निवडणुकीच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल। कारण की नाशिकच्या जेव्हा लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या तेव्हा नाशिक मध्यमधून विशेष करून मुस्लिम आणि दलित भागातून मोठ्या प्रमाणात मतदान जे आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे खासदार म्हणून नियुक्त झाले राजाभाऊ वाजे हे यांना मिळाले। राजाभाऊ वाजे हे नाशिकचे खासदार झाले कारण की त्यांना मुस्लिम मतदान आणि त्यासोबतच दलित मतदान हे मोठ्या प्रमाणात मिळालं असं देखील सांगितलं जातं। मात्र हेच मुस्लिम आणि दलित मतदान हे भाजपला मिळेल का? कारण की हे मतदान जे आहे ते महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचं देखील जे राजकीय विशेषज्ञ तज्ज्ञ आहेत ते त्यांच्या वतीनं सांगितलं जातं। त्यामुळे वसंत गीतेंना आपल्या जो विजयाचा जो विश्वास आहे तो कितपत आहे हे तर निवडणुकीच्या जरी नंतर ठरणार असेल, मात्र एक मतांचं गणित मोठ्या प्रमाणात आहे। कारण की आमदार ज्या देवयानी फरांदे आहेत त्या ओबीसी आहेत आणि यासोबतच वसंत गीते आहेत ते देखील ओबीसी आहेत। मात्र वसंत गीते यांना महाविकास आघाडीचं एक पाठबळ असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मुस्लिम आणि दलित मतदान मिळेल अशी अपेक्षा आहे। याच मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या बंडखोर हेमलता पाटील यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला होता। मात्र तो उमेदवारी अर्ज जो आहे तो काल त्यांनी मागे घेतला। त्यामुळे देवयानी फरांदे यांचं
टेन्शन जरी कमी झालं असलं तरी उमेदवारी मागे घेऊन त्यांचं टेन्शन अधिक वाढल्याची देखील चर्चा मोठ्या प्रमाणात होते। यासोबतच जे विशेष करून नाशिक मध्यमधला जो मतदार आहे तो माणसं बघतो, तो आपला काम करणारा नेता बघतो आणि त्यानंतरच आपला मत जे आहे ते देतं असं देखील सांगितलं जातं। दोनदा निवडून आलेल्या देवयानी फरांदे यांना तिसऱ्यांदा जे आव्हान आहे विशेष करून यामध्ये ज्या वसंत गीते यांचं आहे, कारण की वसंत गीते जरी उभे असले मात्र मुशीर सय्यद जे आहे ते वंचित बहुजन आघाडीकडनं या नाशिकमध्येचं एक प्रतिनिधित्व करतायत। त्यामुळे मुस्लिम असतील किंवा दलित मतदान असेल ते महाविकास आघाडीला पडणार, मुशीर सय्यद जे आमदारकी लढतायत त्यांना पडणार, हे देखील येत्या काळामध्ये स्पष्ट होईल। 8 तारखेलाच आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक सभा होणार आहे। त्या सभेनंतर नाशिकमधलं विशेष करून नाशिक मध्यमधलं वातावरण कशा पद्धतीचं असेल ते देखील आपल्याला पाहावं लागेल, कारण की भाजप गेल्या 2 टर्मपासून नाशिकच्या 3ही विधानसभा मतदारसंघावर म्हणजे नाशिक पूर्व असेल, नाशिक पश्चिम असेल आणि यासोबतच ज्या ठिकाणी येऊन देवयानी फरांदे आपलं आमदारकी लढतायत ते नाशिक मध्य असेल, या तिन्ही ठिकाणी भाजपचं जे वलय आहे ते आपल्याला पाहायला मिळालं। नाशिककर जर ठरवतात की एकतर्फी कोणाला निवडून द्यायचं तर तीच तशाच पद्धतीचं जी आपली मतदान करतात आणि तशाच पद्धतीचा लोकप्रतिनिधी हे नाशिककर देतात। याचं जे प्रत्यय आहे ते 2009 मध्ये आलं होतं, कारण की 2009 मध्ये जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची लाट होती आणि याच लाटेमध्ये 3 आमदार जे आहे ते नाशिककरांनी दिले आणि 2014 मध्ये जी मोदी लाट आली त्यावेळेस 3ही आमदार जे आहेत ते भाजपच्या वतीनं या नाशिक शहरामध्ये प्रतिनिधित्व करतायत। गेल्या 10 टर्मपासून हे आमदार आहेत आणि देवयानी फरांदे या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात जरी असले मात्र त्यांचा जो विजयाचा प्रवास आहे तो अत्यंत खडतर असल्याची चर्चा देखील या ठिकाणी सुरू आहे, कारण की वसंत गीते आणि देवयानी फरांदे यांचं जे वैर आहे ते सर्वश्रुत आहे, कारण की दोघंही एका प्रतिस्पर्धी आहेत आणि ह्या निवडणुकीमध्ये जनता जी आहे ती कुणाला कौल देते, त्या पुन्हा एकदा देवयानी फरांदे यांना निवडून देणार का वसंत गीते त्यांना आपल्या नाशिकमध्येचं ते प्रतिनिधित्व करायला हे पुन्हा एकदा विधानसभेत पाठवणार, हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। 20 तारखेला मतदान आहे आणि 23 तारखेला हे चित्र स्पष्ट होईल का नाशिक मध्यच्या आमदारकीचा जो उमेदवार असेल आणि त्याला मतदान जनता कोणाला करते आणि 23 तारखेला नाशिक मध्यचा आमदार कोण असेल हे आपल्याला पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। या व्हिडिओबद्दल आपलं मत कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा। असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक।